मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातील कानडी उसवद या वाळू घाटाबाबत गंभीर अनियमिततेचे प्रकार समोर येत असून मंठा महसूलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाळू घाट दोन, पण दोन्ही घाटाचे नाव एकच कसे यावरून पारदर्शकतेबाबत शंका उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कानडी उसवद या वाळू घाटाचा ठेका 17 मार्च रोजी माऊली कन्स्ट्रक्शनचे कैलास बोराडे राहणार मंठा यांना 8,400 ब्रास वाळू उत्खननासाठी देण्यात आला. त्याच दिवशी कानाडी उसवद या वाळू घाटांचा श्रीकृपा कन्स्ट्रक्शनचे भगवान देशमुख राहणार देवठाणा उसवद यांनाही 7,000 ब्रास वाळू उत्खननासाठी घाट ताब्यात देण्यात आला. यातील एका वाळू घाटावरून दररोज शेकडो वाहने उत्खनन करीत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही घाटाचे नाव एकच असल्याने महसूल प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून